दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. बरेच भक्त हे आता पारायणाला बसलेले आहेत. ऑलरेडी सप्ताह बघा, म्हणता म्हणता सप्ताह संपवत आलेला आहे. आता जे ऑलरेडी बऱ्याच वेळा गुरुचरित्राचं पारायण करतात त्यांना माहिती आहे की उद्यापन कसं करायचं असतं. पण जे आता नवीन पहिल्यांदा गुरुचरित्राचं पारायण करतायत त्यांना बरेच प्रश्न पडू शकतात, त्यांना बरेच प्रश्न असतात. गुरुचरित्राचं सांगता कधी करायची, 7व्या दिवशी करायची का 8व्या दिवशी करायची. आता सप्ताह काळामध्ये तर फिक्स आहे की आपल्याला 5 तारखेला सांगता करायची आहे. पण जे अगोदर गुरुचरित्राच्या पारायणाला बसले आहेत त्यांनी कधी सांगता करायची, 7व्या दिवशी करायची का 8व्या दिवशी करायची. त्याचबरोबर काय नैवेद्य दाखवायचा, किती नैवेद्य दाखवायचा, ग्रंथ कसा हलवायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, बरेच जण सामूहिक गुरुचरित्राचं पारायण करतायत आणि काही जण घरामध्ये पारायण करत आहेत. तुम्ही 28 तारखेला बसलात गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी, तर तुमची जी सांगता आहे, तुमचं जे उद्यापन आहे, तर ते 5 डिसेंबरला येणार आहे. कारण 4 डिसेंबरला आहे दत्त जयंती, तर या दिवशी आपला उपवास असतो. यामुळे या दिवशी उद्यापन करायचं नाही. आपल्याला 5 तारखेलाच आपल्याला उद्यापन करायचं आहे, सांगता करायची आहे पारायणाची. जे बघा थोडे अगोदर जे गुरुचरित्राच्या पारायणाला त्यांनी स्टार्ट केलं असेल काही कारणांमुळे, म्हणजे कोणी 25ला स्टार्ट केलंय, 26ला स्टार्ट केलं, असं सुद्धा बरेच जण आहेत. तर त्यांनी बघा, तुम्ही पारायणाची सांगता ही तुम्ही 7व्या दिवशी सुद्धा करू शकता किंवा 8व्या दिवशी सुद्धा करू शकतात. बऱ्याच जणांना कन्फ्युजन असेल की मी 7व्या दिवशी करावं की 8व्या दिवशी करायचं, तर तुम्ही 7व्या दिवशी सुद्धा करू शकता किंवा 8व्या दिवशी सुद्धा करू शकता. 5 तारखेला उद्यापन करायचं आहे, तर त्या दिवशी आपल्याला काय नैवेद्य बनवायचा आहे. बघा, या दिवशी आपल्याला महाराजांचा आवडीचा नैवेद्य बनवायचा. बघा, आपल्याला तुम्ही साधं जेवण सुद्धा बनवू शकता किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक सुद्धा तुम्ही बनवू शकता. साधन जेवण मध्ये आपल्याला पूर्ण पदार्थ म्हणजे चपाती, घेवड्याची जी भाजी आहे ती कंपल्सरी असलीच पाहिजे. आपल्या नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी बनवायची आहे. तुम्हाला दुसरी कोणती भाजी बनवायची असेल तर ती तुम्ही बनवू शकता. भात, वरण, त्याचबरोबर एक गोड पदार्थ आपल्याला बनवायचा आहे. अशा पद्धतीने साध्या जेवणाचा सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवता येतो. किंवा पुरणपोळी आहे, आमटी आहे, भात आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला घेवड्याची भाजी कंपल्सरी करायचीच आहे. घेवड्याची भाजी हे महाराजांना खूप प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही साधं जेवण बनवा किंवा पुरणपोळीचं जेवण बनवा, यामध्ये घेवड्याची भाजी ही असायलाच पाहिजे. आपल्याला बघा 3 नैवेद्य काढायचे आहेत. तुम्ही आता जे कोणी अगोदर गुरुचरित्राचं पारायण स्टार्ट केलं आहे त्यांचं उद्यापन 7व्या दिवशी सुद्धा करू शकता, 8व्या दिवशी सुद्धा करू शकता. तर तुम्ही 7व्या दिवशी तुम्हाला करायचं असेल उद्यापन, तर त्या दिवशी लवकर तुमचं जे वाचन असतं, तुम्ही लवकर ऑलरेडी करत असाल तर तुमचं वाचन करून घ्या. आणि आपण जो महाराजांना नैवेद्य दाखवणार आहोत तो नैवेद्य शक्यतो 10:30च्या अगोदर आपण नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मला माहिती आहे की वाचन, पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणं काही वेळ शक्य सुद्धा होत नाही. तर बघा, आपण 12च्या आत सुद्धा नैवेद्य दाखवू शकतो. आणि तशी पण 12 वाजता महाराज हे भिक्षेची वेळ असते, त्यामुळे तुम्ही 12च्या आत नैवेद्य दाखवला तरी चालेल. 3 नैवेद्य आपल्याला यासाठी काढायचे आहेत. तर पहिला एक नैवेद्य आपल्या देवघरासमोर असायला पाहिजे. आपल्या देवांसाठी एक नैवेद्य आपल्याला काढायचा, एक ताट काढायचं आहे. दुसरं ताट आपल्याला बघा, एक ताट आपल्याला आपल्या पोथीसाठी काढायचं आहे आणि एक ताट आपल्याला आपल्या दत्त महाराज स्वामी महाराजांसाठी एक ताट आपल्याला काढायचं आहे. अशा पद्धतीने 3 ताट आपल्याला काढायचे आहेत. आता तुम्ही जे प्लेट असते आपली प्लेट, तर डायरेक्ट खाली ठेवू नका जमिनीवर. त्यासाठी तुम्ही पाट घ्या. पाटावरती तुम्हाला पाण्याने चौकोनी मंडल काढायचं आहे, भरीव मंडल काढायचं आणि त्यावरती आपलं ताट ठेवायचं. आणि प्रत्येक पदार्थावर शक्यतो तुळशीपत्र ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा एखादं तरी तुळशीपत्र हे प्रत्येक ताटामध्ये हे असायला हवं. आणि जे तुळशीचं देठ असतं तर ते महाराजाच्या साईडला करायचं आहे. आणि महाराजांना विनंती करायची की खूप प्रेमाने, महाराज मी तुमच्यासाठी नैवेद्य बनवलेला आहे, तर तुम्ही हे नैवेद्य ग्रहण करण्यासाठी माझ्या घरी या, असं महाराजांना प्रार्थना करायची आहे. नैवेद्य दाखवूनच परत आपल्याला आरती करायचं आहे. या दिवशी 5 आरत्या घ्यायच्या आहेत. बघा, गणपतीची घ्यायचं, दत्त महाराजांची घ्यायचं, तुमच्या कुलदेवीची तुम्ही घेऊ शकता, स्वामी महाराजांची घ्यायच्या
अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला ज्या ज्या आवडतात आरत्या ते तुम्ही अशा पद्धतीने 5 आरत्या आपल्याला घ्यायच्या आहेत. आपण जो काही महाराजांना नैवेद्य दाखवणार आहोत, आता आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतोय, आपण आमटी बनवतो, त्यामध्ये नॉर्मली लसूण कांदा असतं, तर ते आपल्याला टाकायचं नाही. आपल्याला कांदा लसूण विरहितच महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. भाजीमध्ये कांदा लसूण चालणार नाही, त्याचबरोबर आमटीमध्ये सुद्धा चालणार नाही, किंवा कांदे भजी आहेत ते सुद्धा चालणार नाहीत. आपल्याला भजे वगैरे बनवायचे असतील तर मिरची भजी आपण बनवू शकतो बघा, किंवा तुम्ही बटाट्याचे भजे सुद्धा बनवू शकता. तर कांदा लसूण विरहित आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. आणि आपण जे कोणी गुरुचरित्राचं पारायण करत आहेत त्यांनी सुद्धा या दिवशी जो नैवेद्य दाखवणार आहात कांदा लसूण नसलेलं, तोच नैवेद्य आपल्याला खायचा आहे. या दिवशी तो नियम आपल्याला पाळायचा आहे. जेव्हा उद्यापन होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही कांदा लसूण स्टार्ट करू शकता, आणि बाकीचे सुद्धा तुम्ही आपल्याला कोणते नियम पाळण्याची गरज नाही. आणि ज्या दिवशी सांगता होते ना 5 तारखेला, तर त्या दिवशी आपल्याला बेडवर सुद्धा झोपायचं नाही. या दिवसापर्यंत आपल्याला आपण जे काही नियम पाळत आलेलो आहोत ते सगळे नियम आपल्याला पाळायचे आहेत. फक्त बघा, आपण इतके दिवस एकधान्य खात असतो, तर एकधान्य आपण खायचे नाहीत. आपण आता पुरणपोळी बनवतोय तर त्याच्यामध्ये डाळ वगैरे येणार आहे, तरी हे बाकीचे धान्य आपण खाऊ शकतो, पण कांदा लसूण वगैरे आपल्याला या दिवशी खायचा नाही. पूर्ण उद्यापनाच्या दिवशी सुद्धा लास्ट पर्यंत तो नियम आपल्याला पाळायचा आहे. तुम्हाला जमलं तर एखादं ब्राह्मण जोडपं आपल्या घरी जेवायला बोलवा, त्यांचा व्यवस्थित मान सन्मान करा. समजा तुम्हाला हे शक्य नाही तर तुम्ही जो ब्राह्मणांसाठी जो शिदा असतो तो सुद्धा तुम्ही शिदा साईडला काढून ठेवू शकता. आणि तुमच्या घराजवळ जे काही मंदिर असेल, दत्त मंदिर आहे, दुसरं कोणतंही मंदिर असेल, त्या मंदिरामध्ये आपल्याला तो शिदा द्यायचा आहे. आणि यथाशक्ती तुम्हाला जेवढी वाटेल तेवढी दक्षिणा सुद्धा तिथे द्यायची आहे. आणि त्याचबरोबर बघा, एखादी 2 सुवासीन तुमच्या घरी तुम्ही बोलवलं तरी अतिउत्तम. तर त्यांना आपल्या घरी बोलवा, त्यांचा सुद्धा मान सन्मान करा. आणि साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे. आणि आता ग्रंथ कधी हलवायचा तर बघा, तुम्ही आता तुमचं उद्यापन वगैरे होतं, तुम्ही नैवेद्य आरती वगैरे दाखवतात, त्याच दिवशी तुम्ही 4-5 वाजता संध्याकाळी ग्रंथ हलवू शकता. तर ग्रंथ कसा हलवायचा, आता समजा माझ्या हातात हा गुरुचरित्र ग्रंथ आहे, तर तो ग्रंथ उचलायचा. आणि उचलता आपल्याला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय, अशा पद्धतीने ग्रंथ उचलायचा, परत खाली ठेवायचा. परत आपल्याला जय जयकार करायचा महाराजांचे, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, कपाळाला लावायचा श्री स्वामी समर्थ महाराज की जय म्हणायचा, परत खाली ठेवायचा. आपल्याला असं 3 वेळेस करायचं आहे. तिसऱ्या वेळेस बघा, तुम्ही डोक्यावर सुद्धा तो ग्रंथ घेऊ शकता, किंवा कपाळावर सुद्धा तुम्ही तो ग्रंथ लावू शकता. अशा पद्धतीने ग्रंथ हलवला जातो. पूजा मंडळीतले जे साहित्य आहे तर त्याचं काय करायचं, महाराजांची फोटो आहे, मूर्ती आहे, तर ती आपल्याला जागेवर ठेवायची आहे. कलश असतं, कलशातील जे पाणी असतं, तर ते पाणी इतकं पवित्र झालेलं आहे, त्यामध्ये खूप 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 सात्विक लहरी आहे. त्यामुळे ते पाणी आपल्या घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे. नंतर तुळस सोडून आपल्याला बाकीच्या झाडांना ते पाणी घालायचं आहे. त्यानंतर जे विड्याची पानं आहेत ते निर्माल्यामध्ये टाकायची, जी फुलं आहेत ती निर्माल्यामध्ये टाकायची. कलशाचं जे नारळ असतं त्याच्यामध्ये सुद्धा खूप सात्विक लहरी असतात. त्यामुळे तुम्ही त्याला दोरा बांधून बघा, तुमचं जे मेन दार असतं तर दाराच्या वरती सुद्धा तुम्ही ते लावू शकता, किंवा कुठे जिथे तुमच्या घरामध्ये जागा आहे, देवघराच्या एरियामध्ये किंवा इतर ठिकाणी जिथे जागा आहे तिथे सुद्धा तुम्ही हे नारळ ठेवू शकतात. किंवा बघा, ते नारळ तुम्ही फोडून घरातील सगळ्या व्यक्तींनी ते नारळ तुम्ही खाऊ शकता, किंवा त्याचा एखादा गोड पदार्थ सुद्धा तुम्ही बनवू शकता. पण ते नारळ आपल्याला प्रवाहित करायचं नाही, कारण वगैरे असतात, आपण तांदळाची वगैरे रास टाकलेली असते, तर ते थोडे तुम्ही पक्ष्यांना द्यायचे आहेत. आणि बाकीचे तांदूळ जे असतात ते आपण त्याचा भात वगैरे शिजवून आपण खाऊ शकतो, किंवा तांदूळ वगैरे ठेवतो त्या तांदळामध्ये ते तांदूळ मिक्स करायचे. त्यानंतर बघा, त्या कलशातील 1 रुपयाचं नाणं आहे तर ते तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता, किंवा तो नाणं तुमच्याकडून खर्च होणार नाही याची काळजी आपल्याला करायची आहे. ते नाणं आपल्याकडेच ठेवायचं आहे. किंवा बघा, तुम्ही इतर बाकीच्या पूजा होतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही ते 1 रुपयाचं नाणं वापरू शकतात. ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.